नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काय सुरू करत आहोत आता सोशियोलॉजीची टेस्ट सिरीज. तर समाजशास्त्र विषय घेऊन तुम्ही समजा अभ्यास सुरू केलेला असेल किंवा मागच्या वर्षी तुम्ही सुरू केलेला असेल आणि आता तुम्ही 2025 टार्गेट करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऍक्च्युली ही टेस्ट सिरीज आहे. त्या समाजशास्त्रामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला माहिती आहे की टोटल एक 500 मार्क याच्यावर डिपेंडेंट असतात आणि पूर्ण स्कोर जो असतो कधी पण मुलांचा तो कुठे यायला पाहिजे तर सगळ्यात जास्त मार्क्स यायला पाहिजे तुम्हाला ऑप्शनल मध्ये. ऑप्शनल नंतर कुठे मार्क येणार ऍक्च्युली तुमचे एथिक्स आणि एसए ला मार्क येणार. पण पहिला मुद्दा आपला कशाचा ऍक्च्युली ऑप्शनलचा. तर वैकल्पिक विषय ओके काय म्हणू शकतो आपण इथे समाजशास्त्र. आणि समाजशास्त्र मध्ये आता तुम्हाला माहिती आहे की दोन ज्या लँग्वेजेस आहे आपण म्हणू शकतो की मराठीमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तरी ऍक्च्युली आपल्या इकडे ते अवेलेबल आहे आणि इंग्लिश हे पण अवेलेबल आहे. आणि आपण टार्गेट काय करत आहोत ऍक्च्युली 2025 ची एक्झाम टार्गेट करत आहोत. आता जी टेस्ट सिरीज सुरू होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की 6 ऑक्टोबरला पहिली टेस्ट आहे. त्याचा टाइम टेबल मी सांगतो तुम्हाला सविस्तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 जानेवारीला संपत आहे. म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत जर तुम्ही ऑप्शनल करत असाल तर नंतर मग तुमचा प्रिलिमचा वेळ असेल. तर ज्यांनी आतापर्यंत नाही लावली टेस्ट सिरीज त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज महत्त्वाची ठरू शकते. ऍक्च्युली काय आपलं टाइम टेबल 6 ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि 5 जानेवारी 2025 पर्यंत ऍक्च्युली चालणार आहे. म्हणजे टोटल 3 महिने आहेत. त्याच्यामध्ये आपण 10 टेस्ट घेणार आहोत आणि 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील. 10 कॉम्प्रिहेन्सिव्ह असतील आणि 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील. 10 सेक्शनल ठीक आहे 10 सेक्शनल आणि 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा 12 टेस्ट असतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याचं टाइम टेबल कसं असणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायला बरं असेल. आपण एक वीकची गॅप ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळेस त्या टॉपिकच्या वेटेज नुसार आणि आपण म्हणू शकतो त्याची डेप्थ काय आहे किंवा डिफिकल्टी काय आहे त्यानुसार प्रत्येक टॉपिकला आपण काय ठेवलेला आहे इथे सिलेबस ठेवलेला आहे. तर पहिली टेस्ट कधी आहे येत्या संडेला आपली पहिली टेस्ट आहे. ठीक आहे येत्या संडेला 6 ऑक्टोबर आणि एक टाइम आहे याचा दॅट इज ऍक्च्युली 9:30 राईट. आणि याच्यामध्ये सिलेबस बघा काय काय सोशियोलॉजी ऍज अ डिसिप्लिन म्हणजे समाजशास्त्र विद्याशाखा म्हणून पहिलं जे युनिट आहे आणि दुसरं युनिट ज्याला आपण म्हणू सोशियोलॉजी ऍज अ सायन्स म्हणजे समाजशास्त्र विज्ञान आहे की नाही या विषयावर चर्चा आहे युनिट नंबर 2. आणि यासोबत आपण ठेवलेला आहे सर्वात महत्वाचा जो थिंकर आहे विचारवंत आहे आपल्याला समाजशास्त्रामध्ये दॅट इज कार्ल मार्क्स. आता आपण काय केलेलं आहे की थिंकर्स 6 जे आहेत आपल्याला तुम्हाला माहिती आहे की खूप जास्त वेटेज आहे थिंकर्सचं आपल्याला समाजशास्त्रामध्ये. त्याच्या अप्लिकेशन समजा तुम्ही बघितले आणखी तर त्याच्यामुळे आणखीन त्याचं वेटेज वाढत जातं. तर अशा वेळेस आपण काय केलेलं आहे की सगळ्या थिंकर्सला म्हणजे आपण फोड केलेली आहे त्याची वेगवेगळ्या टॉपिकमध्ये. म्हणजे त्याचा इन डेप्थ अनालिसिस होऊ शकेल अभ्यास होऊ शकेल स्टुडंट कडून असं वाटत आहे. ठीक आहे राईट. आता ही टेस्ट झाल्यानंतर 7 दिवसाची गॅप असेल. आता एकदा टेस्ट झाल्यानंतर आपण काय करू की त्याचं एक अनालिसिस घेण्यात येईल तुमचे पेपर चेक करण्यात येईल ऑनलाईन आणि त्याच्यानंतर ती कॉपी तुम्हाला मिळेल. त्याच्यासोबत एक मॉडेल आन्सर असेल आणि जिथे पण तुम्हाला ऍक्च्युली हा व्हिडिओ मिळत आहे तर त्यासोबत मी तुम्हाला काय प्रोव्हाइड करत आहे मॉडेल आन्सर्स ऍज अ सॅम्पल म्हणून प्रोव्हाइड करत आहे 2 भाषेमध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर पेपर चेक झाल्यानंतर एक याचं काय होऊ शकतं डिस्कशन होऊ शकतं. इव्हन या वीक मध्ये या टॉपिक संबंधी काही जर तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. त्याचसोबत आपण म्हणू शकतो की आपण चर्चा घेऊ शकतो काही विषयावर आणि या संबंधी जे करंट अफेअर सुरू आहे सगळे ओके त्याबद्दल पण तुम्हाला इथे माहिती मिळत राहील. असं आपण प्रत्येक वीकला करायचं आहे. त्यानंतर मग सेकंड जे आहे ऍक्च्युली टेस्ट ती आहे 13 ऑक्टोबरला आणि 13 ऑक्टोबर म्हटल्यानंतर आपण सिलेबस ठेवला युनिट नंबर 3 रिसर्च मेथड. त्याच्यामध्ये मग गुणात्मक परिमाणात्मक ज्या पद्धती आहेत वेगवेगळ्या त्यावर प्रश्न असतील. एक 5 प्रश्न असतील म्हणजे एक 50 मार्काचे प्रश्न असतील असं मी तुम्हाला सांगू शकतो. इमाईल डर्काईम जो आहे तो आपण सिलेबस मध्ये ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इव्हन मॅक्स वेबर पण याच टेस्ट मध्ये कव्हर होईल. म्हणजे 2 थिंकर आणि एक रिसर्च मेथडचं युनिट आपण यामध्ये ठेवलेलं आहे कारण आपण काय केलेली आहे सगळ्या थिंकरची कोड केलेली आहे. ठीक आहे राईट. तर याच प्रकारे दुसरी टेस्ट आणि मी तुम्हाला काय सांगितलं टेस्ट होईल तुमचे पेपर येतील इव्हॅल्युएशन होईल डिस्कशन होईल आणि तुम्हाला मॉडेल आन्सर मिळतील इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्याचं सॅम्पल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्याचप्रमाणे 28 ऑक्टोबरला आता काय असेल तर तिसरी टेस्ट असेल आणि यामध्ये लक्षात घ्या आपण 3 थिंकर ठेवलेले आहे पार्सन मर्टन आणि मिड.
मिडवर तुम्हाला माहिती आहे रेअरली प्रश्न येतो, पण पार्सन मर्टन जास्त महत्वाचे आहे. सगळे थिंकर महत्वाचे आहे असं काहीच नाही, पण हे जास्त महत्वाचे आहे. आणि त्यासोबतच स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी म्हणजे स्तरीकरण आणि सामाजिक गतिशीलता त्या संबंधीचे सर्व मुद्दे आणि वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ जे आहे म्हणजे युनिट नंबर 4 and 5 हे पण काय 5 and 6 हे काय होतील ऍक्च्युली इथेच कव्हर होतील. तसं पण वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ खूप जास्त वेटेज येत नाही याच्यामध्ये आणि खूपच छोटं युनिट आहे, त्यामुळे आपण हे इथे कव्हर करू शकतो. स्ट्रॅटिफिकेशन मर्टन आणि पार्सन हे थोडं जास्त चॅलेंजिंग असू शकतं, त्यात पण पार्सनचे खूप जास्त ऍक्च्युली पॉइंट्स अवेलेबल नाहीये तुम्हाला माहित आहे. सोशल सिस्टम, सोशल ऍक्शन सिस्टम किंवा आपण म्हणतो पॅटर्न व्हेरिएबल एवढंच ऍक्च्युली सिलेबसला दिलेलं आहे. अशा 3 टेस्ट असतील आणि त्यानंतर आपण काय करायचं की जी गोष्ट आहे ती आपलं म्हणजे आपली प्रोसेस आहे ती रिपीट करणार, इव्हॅल्युएशन होईल, तुम्ही आन्सर रायटिंग करू, इव्हॅल्युएशन होईल, डिस्कशन होईल, मॉडेल आन्सर मिळतील. तुम्हाला गरज असेल तर डिस्कशन, नाही तर मग मॉडेल आन्सरच मिळतील तुम्हाला ऍक्च्युली. 27 ऑक्टोबर सिलेबस बघा. पॉलिटिक्स अँड सोसायटी, धर्म आणि समाज आणि काय म्हणू शकतो आपण इथे राजनीती आणि समाज याचे जे सगळे अँगल आहे ते या टेस्ट मध्ये कव्हर होतील. आपण समजून घ्या, कन्सिडर करा 120 मार्कला जरी टेस्ट असेल तर 60 मार्क आपण एक पॉलिटिक्सला देऊ शकतो, 60 मार्क आपण कुठे देऊ शकतो, धर्माला देऊ शकतो. ठीक आहे, तर हा एक मुद्दा असू शकतो. हेवी वेट आहे दोन्ही पॉइंट तसं बघितलं तर लक्षात घ्या. जर थिंकर्स नंतर कशाला जास्त वेटेज असेल सोशियोलॉजी मध्ये थिंकर्स नंतर तर ते काय आहे पॉलिटिक्स आणि धर्म हा जो टॉपिक आहे त्याला दिलेलं आहे. ठीक आहे, ही टेस्ट नंबर आहे 4. 5 जी टेस्ट आहे ती सरळ आता 10 नोव्हेंबरला येणार आहे. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण सिलेबस ठेवलेला आहे सिस्टम ऑफ किनशिप अँड सोशल चेंज. सिस्टम ऑफ किनशिप नातेदारी, विवाह, कुटुंब, पितृसत्ता आणि त्या संबंधी जे मुद्दे आहेत ते सगळे याच्यामध्ये कव्हर होतील. त्यानंतर सोशल चेंज. सोशल चेंज म्हणजे काय, कुठल्या कुठल्या एजंट्स ऑफ सोशल चेंज, त्याच्यामध्ये मग विज्ञान, तंत्रज्ञान, कायदे, शिक्षण यामुळे कसा सामाजिक बदल होतो असा तो मुद्दा आहे तुमच्या सिलेबसला. तर ती एक आपण टेस्ट ठेवलेली आहे, 5 नंबरची टेस्ट असेल ती, आणि कधी आहे ते 10 नोव्हेंबरला. त्यानंतर लक्षात ठेवा आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ठेवलेली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे पूर्ण सिलेबस मिळून टेस्ट असेल ती. ओके, एका वीक नंतर असेल. ओके, आणि 3 तासाची टेस्ट असेल 17 नोव्हेंबरला ठेवलेली आहे. आता खूप लोकांना वाटेल की सर वेळ खूप कमी दिलेला आहे. ओके, युपीएससी पण असा कुठला वेळ देतो तुम्हाला, 3.5 महिने पूर्ण मेन्ससाठी. प्रिलिम नंतर मेन्स मध्ये जे अंतर असतं ते फक्त 3.5 महिन्याचं असतं. तर तुम्हाला आतापासूनच काय करावं लागेल, त्या प्रकारे जे रिगरस ऍक्च्युली अभ्यास असतो तो करावा लागेल आणि त्याची तालीम कदाचित जी आहे आता होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. वेळ कमी आहे पण याआधी तुम्ही तसा पण अभ्यास नसेल केला तर या अभ्यास नसेल केला तर आता काय होईल ऍक्च्युली तुमची चांगला अभ्यास होऊ शकतो आणि तुमची चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. हे डोळ्यासमोर ठेवूनच ऍक्च्युली हे बनवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणखीन मला काही सजेशन येतात. सजेशन कुठले येतात की सर डेली आन्सर रायटिंग आहे का, तर डेली आन्सर रायटिंग साठी मला वाटतं ऑलरेडी इनिशिएटिव्ह आहे. जर तुम्ही ते करत असाल तर याची गरज नाही, पण दोघांमध्ये फरक असतो, हा मुद्दा लक्षात घ्या. दोघांमध्ये फरक कसा असतो, डेली आन्सर रायटिंग मध्ये काय होतं की आपण एक मुद्दा घेतो, मुद्दा माहित असतो की याच्यावर प्रश्न येणार आहे, जवळपास आपल्याला माहितच असतं की आज कुठल्या विषयावर प्रश्न येणार आहे. त्याचे जास्तीत जास्त किती पेजेस असतात, 4 पेजेस असतात. आपण 4 पेज वाचायचे, प्रश्न लिहायचा असं असतो. ठीक आहे, आणि मग तो प्रश्न तुमचा सबमिट होईल, आन्सर रायटिंग म्हणजे सॉरी त्याचं इव्हॅल्युएशन होईल, परत तुम्हाला येईल. मला मान्य आहे गोष्ट ऍक्च्युली जवळपास हेच आहे. पण आपण याला टेस्ट म्हणू शकतो का, याला आपण टेस्ट म्हणू शकतो का. बघा, एक मुद्दा जर मी तुम्हाला सांगितला तर तो मुद्दा तसा पण लवकर समजून जातो विद्यार्थ्याला. इथे चॅलेंज एक 4 पेज लक्षात ठेवण्याचं नाहीये. चॅलेंज कशाचं आहे माहित आहे का, की 400 किंवा 800 पेजेस हे तुमच्या डोक्यामध्ये असतील आणि तेव्हा आन्सर रायटिंग करायची आहे त्यातल्या काही मुद्द्यांवर. ते चॅलेंज असतं, त्याला टेस्ट असं म्हटलं जातं. आणि या प्रकारे युपीएससीचा पेपर घेण्यात येतो. डेली आन्सर रायटिंग कशासाठी आहे, एकदमच नेसंट स्टेजसाठी आहे, त्याबद्दल आपण चर्चा करत नाही आहोत. यानंतर स्टेज काय असेल तुमच्या सेक्शनल टेस्ट आणि त्यानंतर काय कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. तर सेक्शनल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी ऍक्च्युली ही टेस्ट सिरीज ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर ह्या गोष्टी काय होणार, पुन्हा रिपीट होणार पेपर 2 साठी 24 नोव्हेंबर. ओके, 8 डिसेंबर टेस्ट नंबर 7 and 8 आणि हा असेल पेपर 2 चा भाग. पेपर 2 च्या सिलेबस मध्ये 3 गोष्टी आहे. एक आहे इंडियन सोसायटी, राईट. दुसरा भाग आहे भारतीय समाज झाला फर्स्ट. दुसरा भाग आहे स्ट्रक्चर कसं आहे, संरचना कशी आहे भारतीय समाजाची. आणि तिसरा भाग आहे सोशल चेंज इन इंडिया, म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत.
ओके, अशा प्रकारे 3 भाग आहेत. तर पहिला जो भाग आहे तो तुम्हाला इथे दिसून येतो. इंडियन थिंकर्स, भारतीय विचारवंत, घुरे आहे, देसाई आहे, तुम्हाला माहित आहे एम एन श्रीनिवास आहे. इम्पॅक्ट ऑफ कोलोनियल रूल म्हणजे वसाहतवादाचा काय परिणाम झालेला आहे त्याबद्दलचे प्रश्न. आणि याला म्हणजे ऍक्च्युली असं काही एक लिमिट नाहीये, ते काही विचारू शकतात. तर त्याप्रमाणे प्रश्न असतील. विलेज स्ट्रक्चर हा स्ट्रक्चरचा भाग आला. मग आता तर विलेज स्ट्रक्चर बद्दल काय म्हणणं आहे वेगवेगळ्या थिंकर्सचं, त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे असा तो भाग आहे. टेस्ट नंबर 7. 8 मध्ये आपण काय केलेलं आहे, पुन्हा स्ट्रक्चरच्या 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे महत्वाच्या. इथे 2 दिसत आहेत, पण कास्ट सिस्टम, ट्राईब, ओके, आणि क्लास सिस्टम अशा 3 गोष्टी असतील. क्लासमध्ये नेहमी अभ्यास करताना लक्षात ठेवा की क्लास सिस्टम जरी म्हटलं असेल तर फक्त मिडल क्लासवर प्रश्न येतात मोस्टली, जर तुम्ही बघितलं असेल युपीएससीच्या पेपर 2 मध्ये. ठीक आहे, पेपर 2 म्हटलेला आहे आपण. तर तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला आणि या प्रकारे जायचं आहे. ठीक आहे, याच्या नंतर असेल टेस्ट नंबर 9. 15 डिसेंबर आहे. ओके, आता हा जो भाग असेल त्याच्या आधी एक गॅप ठेवलेली आहे मी 1 डिसेंबरला, कारण मला वाटतं काही आपले मुलं जे आहे ते एमपीएससी साठी पण प्रिपेअर करतात. तर ती गॅप असेल 1 डिसेंबरची तुम्हाला. 15 डिसेंबरला भेटायचं आहे. मग सिस्टम ऑफ किनशिप, रिलीजन अँड सोसायटी अँड व्हिजन ऑफ सोशल चेंज, इथपर्यंत स्ट्रक्चर संपून जाईल आपलं. सिस्टम ऑफ किनशिप, त्यानंतर रिलीजन अँड सोसायटी हा पेपर 2 मधला भाग आहे. लक्षात घ्या, पेपर 1 ला पण असेच भाग आहेत, पण ते त्याच्या थेअरीज असतील. आता हे भारतासंबंधी आहे. व्हिजन ऑफ सोशल चेंज, तर सोशल चेंज सुरू झालं. टेस्ट नंबर आता ही असेल तुमची ऍक्च्युली 9. 10 आहे 22 डिसेंबरला ऍक्च्युली, आणि त्याच्यामध्ये सिलेबस लक्षात घ्या. रुरल ऍग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अगेन म्हणजे याच्यावर खूप जास्त प्रश्न येत नाही. पॉलिटिक्स अँड सोसायटी, पॉलिटिक्स अँड सोसायटी कुठलं पेपर 1 ला पण आहे, पण त्याच्यामध्ये थेअरीज आहे. याच्यामध्ये काय आहे तर इंडिया संबंधी काही घडामोडी असतील, चालू घडामोडी म्हणू आपण ऍक्च्युली, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 29 डिसेंबर 2024. आता काय आपल्याकडे ऍक्च्युली तर पेपर 2 चा एंड आहे. सोशल मुवमेंट इन इंडिया, पॉप्युलेशन डायनॅमिक्स, सिंपल टॉपिक आहे. सोशल ट्रान्सफॉर्मेशन किंवा चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन, वेग आहे टॉपिक, कुठूनही प्रश्न येऊ शकतात. करंट अफेअर मधून बरेच प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे तुमची टेस्ट नंबर काय असेल 11. आणि 12 जे असेल कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 5 जानेवारीला पेपर 2 ची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असेल. असं पेपर 1 ची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असेल, पेपर 2 ची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असेल, आणि पेपर 1 वर 5 सेक्शनल, पेपर 2 वर 5 सेक्शनल टेस्ट असतील. असं 12 टेस्टचा हा प्लॅन आहे. आणि सिंपल गोष्टी आहेत. युपीएससी एमपीएससी 2025 आपण टार्गेट करत आहोत. इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल, इव्हॅल्युएशन करून मिळेल. तुमचे समजा डाऊट असतील ते क्लिअर केले जातील. अजून आन्सर रायटिंग संबंधी काही चर्चा असेल ती पण केली जाईल, जर तुम्ही कनेक्ट होत असाल तर. ठीक आहे, आता लक्षात घ्या की यानंतर पण मी काय केलेला एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे आजचा. कशासाठी की आपल्याला फक्त इंट्रोडक्शन झालं पाहिजे. यानंतर आपण काय करणार आहोत की आन्सर रायटिंग कशी करायची, किंवा कसा माइंडसेट असला पाहिजे, किंवा कशा प्रकारे आपण बाकी गोष्टी केलेल्या पाहिजे युपीएससी मध्ये सोशलॉजी करत असताना, आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची असेल आपल्या सोशलॉजीसाठी. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकता, तुम्हाला तसा रिप्लाय केला जाईल. आणि जे पण मी तुम्हाला प्लॅन प्रोव्हाइड करून देत आहे, व्हिडिओ देत आहे, किंवा सॅम्पल नोट्स म्हणा किंवा सॅम्पल मॉडेल आन्सर म्हणा, याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला मी काय केलेलं ऍक्च्युली कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे, आणि 6 ऑक्टोबर साठी तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.